नमस्कार मंडळी, मी राज. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे माझी लाडकी बहीण योजनेचा अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक नवा जी-आर. हा जी-आर खास त्या महिलांसाठी आहे ज्यांची ई-के-वाय-सी करताना चूक झाली आहे, ज्यांना ई-के-वाय-सी पूर्ण झाली नाही याबाबत भ्रम आहे, आणि विशेषतः विधवा, अविवाहित, एकल व घटस्फोटित महिलांसाठी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही संधी शेवटची संधी आहे. तसेच मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल आणि अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-के-वाय-सी केली जाते. मात्र यामध्ये अनेक महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला. अर्ज भरताना चूक झाली किंवा ई-के-वाय-सी पूर्ण झाली की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. या सर्व समस्या लक्षात घेऊन शासनाने नवा आणि महत्त्वाचा शासन निर्णय जी-आर जारी केला आहे. या नव्या जी-आरनुसार ज्या महिलांनी आधी ई-के-वाय-सी केली आहे पण चुकांमुळे अर्ज चुकीचा गेला, अशा सर्व महिलांना ई-के-वाय-सी पुन्हा एकदा दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. ही सुविधा ladkibahn.maharashtra.go.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटवर वन टाईम एडिट हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. पण लक्षात ठेवा, ही एकदाच मिळणारी शेवटची संधी आहे. यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. तसेच मित्रांनो, अंतिम सूचना आणि महत्त्वाचा इशारा असा आहे की ज्या महिलांनी अजून ई-के-वाय-सी दुरुस्त केली नाही त्यांनी तातडीने आणि काळजीपूर्वक ही प्रक्रिया पूर्ण करावी. उशीर केल्यास नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते, पुढील हप्ते थांबू शकतात. म्हणून ही संधी अजिबात गमावू नका. मित्रांनो, या नव्या जी-आरमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे विशेष प्रवर्गातील महिलांसाठी स्वतंत्र प्रक्रिया. या महिलांसाठी प्रथम ऑनलाईन ई-के-वाय-सी पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानंतर कागदपत्रे ऑफलाईन पद्धतीने जमा करावी लागतील. तर तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असतील, कोणती कागदपत्रे जमा करायची? तर मित्रांनो, खालीलपैकी आवश्यक कागदपत्रे जमा करा. संबंधित अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे आहे. यामध्ये पती किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटाचे प्रमाणपत्र, न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत. ही संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन राहणार आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे आधी ऑनलाईन ई-के-वाय-सी करा, नंतर कागदपत्रे अंगणवाडीत जमा करा, सर्व माहिती बरोबर भरा. ही संधी शेवटची आहे, त्यामुळे दुर्लक्ष करू नका. तर मित्रांनो, हा नवा जी-आर म्हणजे अनेक महिलांसाठी मोठा दिलासा आहे. जर तुमची ई-के-वाय-सी अडचणीत अडकली असेल तर ही संधी नक्की वापरा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अचूक अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मी राज, पुन्हा भेटू पुढच्या महत्त्वाच्या माहितीसह.